हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे सुकी फरसाणची भाजी. इथे मी कढईमध्ये तेल टाकले. एकदम पटकन बनते पहा ही भाजी. लहान मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम छान आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर टाकूया मोहरी. त्यानंतर थोडेसे जिरे, एक 5-6 पानं कढीपत्त्याची टाकलेत पहा. त्यानंतर टाकूया कट केलेला कांदा. कांदा आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. लालसर कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतायचा आहे पहा. त्यानंतर टाकूया आपण थोडीशी अद्रक लसूण पेस्ट. तीही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. एकदम पटकन बनते ही भाजी, 10 मिनिटे पण भरपूर होतात. आता टाकूया एक टोमॅटो कट केलेला. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कोणीही बनवेल एवढी सोपी आहे ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा. आता टाकूया आपण थोडीशी हळद पावडर. त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ. फरसाणला अगोदरच मीठ असतं, त्यामुळं भाजीला जास्त मीठ टाकायचं नाही. थोडंसं टाकले पहा चवीपुरतं. त्यानंतर टाकूया फरसाण. हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित. सगळं मिक्स करून घेऊया चांगलं. पाहू शकता तुम्ही, एकदम पटकन बनते भाजी. नक्की ट्राय करा एकदा. आता टाकूया आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी. गरम पाणी टाकले पहा थोडंसं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफेवर भाजी होऊन देऊ आपण. एकदम पटकन बनते, जास्त वेळ पण नाही लागत आणि चवीला तर एकदम छान लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.